जुलै महिना अखेर संपला. शेतातला कांदा कोरड्या चाळीतच पोहोचला आणि बाजारात त्याला मिळतोय अवघा 1,000 रुपये इतका दर. नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सगळीकडे कांद्याचे भाव घसरलेत. नाफेड एनसीसीएफने खरेदी सुरू केली खरी, पण अनेक प्रश्न अजूनही चव्हाट्यावर उभे आहेत. शेतकरी म्हणतो कांदा झाला पण भाव मिळाला नाही, आणि प्रशासन म्हणतं आम्ही खरेदी करतोय पण प्रतिसाद नाही. आज आपण पाहणार आहोत राज्यभरातील कांदा बाजारपेठेतील सध्याची स्थिती, नाफेडच्या खरेदीचा वास्तव, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि यामध्ये तुमचं आमचं पुढचं पाऊल काय असावं याची सविस्तर माहिती. नमस्कार, मी प्रतीक्षा पालवी ॲग्रिको मध्ये तुमचे स्वागत करते. चला तर मग वळूयात आपल्या मूळ विषयाकडे. जुलै अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर खाली आलेत. त्यामध्ये लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, उमराणे, मनमाड, निफाड, नाशिक या प्रमुख बाजारपेठांमध्ये सरासरी दर आहेत 1100 ते 1300 रुपये प्रति क्विंटल इतक्या दरम्यान आले आहेत. काही ठिकाणी दर 1,000 रुपयांपर्यंत देखील आले आहेत. आता शेतकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे हा दर उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी आहे. आता यामुळे भाव घसरल्याने आपला शेतकरी राजा मात्र अडचणीत आलाय. नेमकं पुढे काय तेही पाहूया. आता दुसरीकडे काय झालं तर 3 आठवड्यापूर्वी नाफेड आणि एनसीसीएफ या दोन केंद्रीय संस्थांनी राज्यात कांदा खरेदी सुरू केली खरी. राज्यभर 44 कांदा खरेदी केंद्र उघडण्यात आले. यातील 38 केंद्र नाशिक जिल्ह्यातलेच आहेत. या योजनेतून नाफेड व एनसीसीएफने प्रत्येकी 1.5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठरवलं होतं. प्रत्येकी 1.5 लाख मेट्रिक टन. मात्र 28 जुलै पर्यंत दोन्ही मिळून केवळ 1.5 लाख मेट्रिक टन इतकीच खरेदी झाली. आता 26 जुलै रोजी नाफेडने कांद्याचा दर 1,515 वरून 1,465 रुपये प्रति क्विंटल इतका केलाय. आता याआधीच बाजारात दर घसरलेले असताना शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की नाफेडचा दर वाढावा. मात्र उलट दर कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडेच कांदा विकण्याचा मार्ग निवडला. मंडळी, तुम्हाला माहित असेलच कांद्याच्या दरात चढ उतार हा नेहमीच असतो. कांदा हा आपला एक सेलिब्रिटीच आहे. पण यावेळी जास्त गोंधळ आहे, कारण हंगामातील मोठी आवक, साठवण क्षमतेचा अभाव, नाफेड एनसीसीएफची अर्धवट खरेदी, निर्यात धोरणात गोंधळ आणि शासकीय हस्तक्षेप. फक्त औपचारिक सध्याची स्थिती अशी आहे की एकीकडे शेतकरी कांदा विकायला तयार आहे, तर दुसरीकडे खरेदी व्यवस्थाच मात्र ढासळलेली आहे. दुसरीकडे नाफेडचे व्यवस्थापक म्हणतायत खरेदी केंद्र बंद होणार नाहीत, मात्र खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी. आता यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात देखील आली आहे. आणि दुसरीकडे शेतकरी संघटनांनी तर पुढील ठराव देखील केले आहे. आता नेमकं काय तर त्याची देखील सविस्तर माहिती सांगते. कांद्याच्या एमएसपी ची घोषणा करावी, म्हणजे कांद्याला हमी भाव मिळावा. त्यानंतर केंद्र सरकारने निर्यात बंदी कायमस्वरूपी रद्द करावी अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारने हमी भावाने खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापावे अशी देखील मागणी करतायत. कमी दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना रुपये 1,000 प्रति क्विंटल अनुदान द्यावं अशी देखील मोठ्या प्रमाणात मागणी होती. वाहतूक सवलत आणि निर्यातीसाठी 10% अनुदान द्यावं ही तर मोठ्या प्रमाणात मागणी चालू आहे. आता सध्याची स्थिती अशी आहे की एकीकडे शेतकरी कांदा विकायला तयार आहे, तर दुसरीकडे खरेदी व्यवस्थाच ढासळल्याचं चित्र दिसतंय. आता कांद्याचा बाजार दर अनेक घटकांवर हा अवलंबून असतो. हंगामातील आवक, साठवण क्षमता, खरेदीचा वेग, निर्यात धोरण आणि सरकारी हस्तक्षेप. सध्या सर्वच पातळ्यांवर गोंधळाची परिस्थिती आहे. एकीकडे खरेदीला प्रतिसाद नाहीये, तर दुसरीकडे दर कमी, यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. नाफेड व एनसीसीएफ ची खरेदी मोहीम मुदतीनंतरही चालू राहू शकते अशी देखील शक्यता आहे. मात्र केवळ खरेदी केंद्र उघडली म्हणजे योजना यशस्वी झाली असं होतं का तर नाही. दर, वितरण, साठवण, प्रक्रिया, निर्यात हे सगळं एकत्र ठोस पद्धतीने चाललं तरच कांद्याला योग्य भाव मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या श्रमाला अर्थात आपल्या कष्टाला योग्य दाम मिळणं ही फक्त तुमची मागणी नाही, तर तो तुमचा हक्क आहे. आणि या लढ्यात शासनाची जबाबदारी आहे उपाय करणं, मीडियाची जबाबदारी आहे मुद्दा मांडणं, आणि आपली जबाबदारी आहे ती म्हणजे आपण सर्वांनी मिळून एकत्र आपल्या हक्कासाठी उभं राहणं. आता कांद्याला भाव मिळणं म्हणजे फक्त बाजाराचा विषय नाहीये, तर तो शेतकऱ्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुमचं मत काय? नाफेडनं काय करायला हवं? खाली कमेंट नक्की करा. आणि हा व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असताल तर तुमच्या कांद्याला काय भाव मिळतोय हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.